श्री नृसिंह सरस्वती चरित्र अध्याय 14 श्री गुरूंच्या अगम्य लीला। कृष्णा पंचगंगा संगमावरून श्री गुरु गुप्त झाले ते उत्तरवाहिनी भीमेच्या तीरावरील अमरजा संगमावर आले। त्या ठिकाणी घनदाट जंगल होते, त्यामुळे तेथे काही काळ शांतपणे गुप्त राहणे त्यांना शक्य झाले। हा अमरजा संगम प्रयागाप्रमाणे एक पुण्यक्षेत्र आहे। तेथेही अष्टतीर्थे आहेत। हे तीर्थ भक्तजनांना तारणारे तीर्थ म्हणून प्रसिद्ध आहे। वेद म्हणतात सारी तीर्थे श्रीगुरूंच्या चरणीच आहेत। त्या कलियुगात पूर्वी श्रीगुरू भक्तजनांचा उद्धार करण्यासाठी तीर्थक्षेत्री हिंडत असत। अमरजा संगमावर अनेक भक्त स्नानासाठी येत होते। तेथील अश्वत्थ वृक्षाचीही ते पूजा करीत असत। येथे भक्तांना श्रीगुरूंच्या वास्तव्याची चाहूल लागली, त्यामुळे त्यांचे दर्शन घेण्यास अनेक भक्त येऊ लागले। श्रीगुरूंकडून अलौकिक दिव्य लीला घडू लागल्या। संगमावर श्रीगुरू वस्ती करून होते। श्रीगुरू दररोज पहाटेच्या पहिल्या प्रहरी संगमावर उठत असत। स्नानादी सर्व नित्यकर्मे आटपून सूर्य माथ्यावर येईपर्यंत आपले सर्व आह्निक अनुष्ठान एकाग्र चित्ताने ते करीत। त्यानंतर मध्यान्नी भिक्षेसाठी बाहेर पडत। दररोज भिक्षेसाठी ते भर दुपारी गाणगापुरात येत असत। तेथे त्यावेळी ब्राह्मणांची 100 घरे होती। हा परिसर वेदपाठक ब्राह्मणांचा अग्रहार म्हणून प्रसिद्ध होता। धर्म कर्मनिष्ठ ब्राह्मणांना राजाकडून इनाम म्हणून मिळालेली जमीन अथवा गाव यास अग्रहार असे म्हणतात। गाणगापूर येथे गावात एक दरिद्री ब्राह्मण राहत होता। त्याच्या घरी वर्षानुवर्षे दारिद्र्य वास करून होते। त्याच्या पत्नीचे नाव पतिव्रता असे होते। ती त्याला समाधानी वृत्तीने सर्वतोपरी साथ देत होती। त्याच्या घरी एक म्हैस होती। ती अतिवृद्ध व दंतहीन अशी वांझ होती। तिच्या नाकात वेसण घालून रेड्याप्रमाणेच तिचा वापर केला जात होता। नदी किनारी जेथे मळे होते तेथे माती घालावी लागे। ही माती वाहण्यासाठी तिचा उपयोग गावातील सर्वजण करीत होते। त्याबद्दल त्या ब्राह्मणाला थोडाफार आर्थिक मोबदला मिळत असे। याच उत्पन्नावर त्या दोघांचा उदरनिर्वाह चालत असे। ज्या दिवशी म्हशीला काम मिळाले नसेल त्या दिवशी तो ब्राह्मण गावात भिक्षा मागून दोघांचे पोट भरी। अशा अत्यंत खडतर दिवसांतसुद्धा ती पतिपत्नी आनंदात व समाधानात राहताना पाहून गावातील मंडळींना आश्चर्य वाटे। काही जण मुद्दाम त्याला विचारित की तुझ्या या गरीब परिस्थितीची तुला खंत कशी काय वाटत नाही। त्यावर फक्त हसून तो म्हणे, कोणाला द्यावे, केव्हा द्यावे, किती द्यावे हे सर्व तो माझा श्रीहरी ठरवीत असतो। माझी चिंता दुःख सर्व मी त्याच्यावर वाहून मी त्याचे स्मरण करीत आनंदात राहतो। त्याच्या इच्छेप्रमाणेच सर्व चालते, मग आपण दुःख खंत का करावी। एक दिवस श्रीगुरू त्याच्याच घरी भिक्षा मागण्यास आले। त्यांना त्या घरी भिक्षेसाठी जाताना तेथील आजूबाजूच्या ब्राह्मणांनी पाहिले। ते सारे ब्राह्मण वेदशास्त्र जाणणारे विद्वान पंडित होते। त्या ज्ञानवंत धनवान मंडळींनी श्रीगुरूंची टिंगल केली। ते म्हणू लागले की आमच्यासारखे ज्ञानी ब्रह्मवृंद येथे असताना आमच्या घरी भिक्षा मागण्यासाठी न येता हे गुरु त्या दरिद्री ब्राह्मणाकडे का म्हणून जात आहेत। एवढी साधी समज नसणारा हा कसला यती। आमच्या प्रत्येकाच्या घरी नाना प्रकारच्या रुचकर भाज्या पक्वान्ने असताना हा यती त्या दरिद्री ब्राह्मणाच्या घरी जाऊन काय भिक्षा घेणार। शिवरात्रीने एकादशीकडे जाण्याचाच हा प्रकार आहे असे काही लोक बोलत होते। तर काही म्हणत बोलून चालून हा संन्यासी, त्याला धनिक व मेढधन ओळखता येत नाहीत। श्रीगुरूंच्या कानावर त्यांचे हे बोल येत होते, पण तिकडे दुर्लक्ष करून श्रीगुरू त्या दरिद्री ब्राह्मणाच्या घराशी जाऊन बाहेरच उभे राहिले। श्रीकृष्ण दुर्योधनाच्या मिष्टान्न भोजनास न जाता विदुराच्या घरी त्याने भक्तियुक्त अंतःकरणाने दिलेल्या कण्या खाण्यास तो गेला। हाच भाव श्रीगुरूंच्या मनात होता। हा कृपाळू परमपुरुष भक्तांवर असलेल्या प्रेमामुळेच त्यांच्या घरी गेला होता। त्या ब्राह्मणाच्या दारातच ती म्हैस बांधलेली होती। श्रीगुरूंनी ती पाहिली। त्यानंतर ते घरातील मुख्य दाराशी जाऊन ओम भवती भिक्षाम देही असे शब्द त्यांनी उच्चारले। ते स्पष्ट उच्चारलेले बोल ऐकून ती पतिव्रता लगबगीने दरवाजात आली। तो वैशाख महिना होता। श्रीगुरू रणरणत्या उन्हात आलेले पाहून ती मनातून खजील झाली, कारण घरात त्यांना देण्यासाठी काहीच भिक्षा नव्हती। त्यांचा तेजस्वी चेहरा पाहून तिला त्यांना दारात उभे ठेवणे प्रशस्त वाटेना। तिने लगबगीने पाट आणून त्यांना बसण्यास विनविले। त्यांना तहान लागली असेल म्हणून गार पाण्याचा तांब्या आणून ठेवला व त्यांना पाणी पिण्याची तिने विनवणी केली। श्रीगुरूंनी जलप्राशन केल्यावर ती म्हणाली,
माझे पती भिक्षा मागण्यास बाहेर गेले आहेत, ते आता लवकरच येतील. ते येताच मी आपणास भिक्षा देईन. भिक्षा देण्यास होणाऱ्या विलंबामुळे मी आपली क्षमा मागते. इतक्यात श्रीगुरूंचे लक्ष अंगणातील म्हशीकडे गेले. त्या पतिव्रतेचे हे बोल ऐकून श्री गुरुदेव म्हणाले, मला फार भूक लागली आहे. घरात काही नसेल, परंतु दारात बांधलेल्या म्हशीचे दूध तरी मला दे. दूध तर आहे ना. त्यांचे हे मागणे ऐकून तिच्या नेत्रांतून अश्रू वाहू लागले. दुःखी मनाने ती म्हणाली, महाराज, ही म्हैस वृद्ध आहे. ती दंतहीन असून आमच्याकडे आल्यापासून ती वांज आहे. तिची गर्भधारणाच झाली नाही तर दूध कशी देईल? आम्ही रेडा समजून तिला पोसतो. माती वाहून जे पैसे मिळतात त्यावर आम्ही दोघे पोट भरतो. तिला पुढे बोलू न देता महाराज म्हणाले, ते शक्य नाही. तू खोटे सांगत आहेस. तू माझ्या समोरच त्या म्हशीची धार काढ. ती म्हैस दूध देणारी दिसते. चल, माझ्या समोरच तू दूध काढ पाहो. मला बघू दे तरी ती कशी दूध देत नाही. ती उठली. घरातून एक कासंडी म्हणजे दूध काढायचे भांडे घेऊन ती म्हशीजवळ गेली. त्या स्त्रीचा हात त्या म्हशीच्या सडांना लागल्याबरोबर काय आश्चर्य, तेथून दूध धारा वाहू लागल्या. म्हशीने एक नाही तर 2 कासंडी भरून दूध दिले. ती स्त्री विस्मयचकित झाली. क्षणभर आपण स्वप्नात आहोत असेच तिला वाटले. श्री गुरूंचे शब्द खरे ठरले. हे साधेसुधे संन्यासी नसून साक्षात ईश्वरच आहेत असे मनात म्हणत ती दुधाची भांडी घेऊन घरात आली. त्या धारोष्ण दुधाचा सुखद स्पर्श ती अनुभवत होती. तिचे डोळे आनंद अश्रूंनी भरून आले. खरोखर आज पतिदेवांचा श्रीहरीच घरी प्रगटला आहे असे तिला जाणवले. घरात चुलीवर दूध गरम करून ती मोठा पेला भरून श्रीगुरूंसमोर घेऊन आली. श्रीगुरूंनी अत्यानंदाने ते दूध प्राशन केले आणि ते निघाले. घरातून निघण्यापूर्वी तिने त्यांचे चरण धरले. ते चरण आनंदाश्रूंनी भिजले होते. श्रीगुरू तिला आशीर्वाद देताना म्हणाले, तुमच्या दोघांच्या समाधानी वृत्तीवर मी संतुष्ट आहे. तुमच्या घरी लक्ष्मी अखंड वास करील. हे घर सदैव धनधान्यांनी व पुत्रपौत्रांनी संपन्न राहील. असा वर देऊन श्रीगुरू संगमावर निघून गेले. लवकरच तिचा पतिदेव भिक्षा घेऊन परतला. तेव्हा पत्नीने घडलेली सर्व हकीकत त्याला सविस्तर वर्णन करून सांगितली. पुढे ती म्हणाली, तो साधा संन्यासी नसून ईश्वरी अवतार असल्याची माझी खात्री झाली. आपले भाग्य थोर म्हणून त्यांचे चरण आपल्या घराला लागले असे मला वाटते. तिने सांगितलेली सर्व कथा ऐकून तो ब्राह्मण लागलीच पूजा साहित्यासहित पत्नीसह संगमावर जाण्यास निघाला. तेथे जाण्यापूर्वी त्याने घरातील देवांना नमस्कार करून त्या वृद्ध म्हशीची पूजा केली. संगमावर जाऊन त्या उभयतांनी श्रीगुरूंची भक्तिभावाने पूजा करून आरती ओवाळली व गुणगान केले. श्रीगुरूंनी त्यांना परत शुभाशीर्वाद देऊन घरी परतण्यास आज्ञा दिली. दुसऱ्या दिवशी सकाळीच एक शेजारी त्या म्हशीला आपल्या शेतावर कामासाठी नेण्यास आला. नित्याच्या सवयीने तो सरळ म्हशीकडे गेला व तिला सोडू लागला. त्याच्या पावलांचा आवाज ऐकून तो ब्राह्मण घरातून बाहेर येत म्हणाला, म्हशीला सोडू नका. आजपासून शेतावर कामासाठी तिचा वापर होणार नाही. त्या माणसाला काही न समजून तो गोंधळला. त्याला वाटले ब्राह्मण आपली थट्टाच करीत आहे. तो पुन्हा म्हणाला, तिचा मोबदला मी तुम्हाला देतो, मग तुम्ही तिला का नेऊ देत नाही? कारण ती आता दुभती झाली आहे. ती आम्हाला रोज भरपूर दूध देते. हे त्या ब्राह्मणाचे म्हणणे ऐकून तो शेजारी अवाक झाला. म्हैस व्यायली नसताना दूध कसे देईल? ती वांज वृद्ध म्हैस दूध देते यावर त्याचा विश्वास बसेना. तो म्हैस सोडू लागला. इतक्यात ती पतिव्रता हातात दूध काढण्यास भांडे घेऊन बाहेर आली आणि म्हणाली, आता तुम्ही प्रत्यक्षच पहा, मी तिचे दूध काढणार आहे. असे म्हणून ती दूध काढण्यास बसली. ते दृश्य पाहून तो शेजारी विस्मयाने विचारू लागला, ही काय जादू केलीस? आम्हाला तरी सांगा. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, ही सर्व माझ्या श्रीहरीची कृपा आहे. ही बातमी आता सर्व गावात पसरली. ती म्हैस व तिचे दूध पाहण्यासाठी गावातील सर्व स्त्री पुरुष त्याच्या दारी गोळा झाले. या चमत्काराची बातमी ग्रामाधिकाऱ्यापर्यंत पोहोचली. जो गावचा मुख्य अधिपती होता तो त्या ब्राह्मणाच्या दारी येऊन त्याच्याकडून म्हशीच्या दुधाचा सारा वृत्तांत त्याने विचारात घेतला. या चमत्काराची बातमी त्या अधिकाऱ्यामार्फत तेथील राजदरबारी गेली. त्या राजाचाही या गोष्टीवर विश्वास बसेना. राजा प्रत्यक्ष सर्व प्रकार पाहण्यास त्या ब्राह्मणाकडे आला. राजा म्हणाला, संगमावरील संन्यासाने केलेली ही अगाध लीला असणार. अशी लीला करणारा माणूस सामान्य नसणार. तो अवतारीत सर्व साक्षी जगदीश्वरच असला पाहिजे. असे म्हणून तो राजा स्वतःच्या कुटुंबासह त्या ब्राह्मणाबरोबर संगमावर त्या संन्याशाचे दर्शन घेण्यास गेला. श्री गुरूंच्या चरणावर भक्तिभावाने आपले मस्तक ठेवून तो म्हणाला, श्री गुरुदेवा,
तुम्ही त्रिमूर्तीचेच अवतार आहात. तुमचा महिमा अपरंपार आहे. तुम्हाला अशक्य असे काहीच नाही. श्री गुरुदेवा, तुमचा जय जयकार असो. असे म्हणून राजाने श्रीगुरूंना दंडवत घातला व पूजा करण्याचा आपला मानस त्याने व्यक्त केला. पूजा आरती केल्यावर श्रीगुरू राजास म्हणाले, हे राजा, तुझी काय इच्छा आहे म्हणून तू इथपर्यंत मला भेटावयास आलास? आम्ही अरण्यवासी आहोत, तापसी आहोत. असे काय कारण घडले म्हणून तुम्ही आपल्या बायको मुलासह या संन्याशास भेटावयास आलात? त्यावर राजा दोन्ही हात जोडून विनयाने म्हणाला, तुम्ही भक्तजनांचे तारणहार आहात. असे असताना हा अरण्यवास का म्हणून स्वीकारलात? ही नारायणा, भक्तजनांचा उद्धार करण्यासाठी तुम्ही वारंवार अवतार घेता. वेद पुराणातही हेच सांगितले आहे. माझी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही या गाणगापुरात कायम वास्तव्य करून भक्तजनांचा उद्धार करावा. आम्ही येथे तुम्हास एक मठ बांधून देऊ. श्रीगुरू मनोमनी विचार करू लागले की दिवसाचा काही काळ हा राजा सांगतो त्याप्रमाणे तेथे राहू. त्यामुळे राजाचेही मनोरथ पूर्ण होतील. भक्तजनांचा उद्धार करणे हे तर माझे ब्रीद आहे. असा विचार करून श्रीगुरू राजाला म्हणाले की तुझ्या इच्छेप्रमाणे तू कर. श्रीगुरूंचे वचन ऐकून राजाला खूप आनंद झाला. राजा श्रीगुरूंसह पालखीत बसला आणि समारंभाने तेथून निघाला. नाना पर्हेच्या वाद्यांच्या गजराने तो परिसर दुमदुमून गेला होता. श्रीगुरूंच्या नावे भाट ललकार्या देत होते. अशा मंगल वातावरणात मिरवणुकीने श्रीगुरू गाणगापूर गावाजवळ आले. मिरवणुकीने येताना वाटेत एक घटना घडली. त्या गावाच्या पश्चिम दिशेला एक उंच असे अश्वत्थाचे झाड होते. त्या वृक्षाच्या आसपासचा परिसर ओसाड होता. तिथे मनुष्यवस्ती नसल्यामुळे तो सगळा विभाग भयानक वाटत होता. त्या वृक्षावर एक ब्रह्मराक्षस आहात असे. त्याने अनेकांचे वध केले होते. त्यामुळे तेथील लोकांनी आपापली घरे सोडून ती सर्व इतरत्र वसाहतीस गेली होती. श्रीगुरू जेव्हा त्या वृक्षाजवळ आले तेव्हा तो ब्रह्मराक्षस त्या वृक्षावरून खाली उतरला व धावत धावत श्रीगुरूंकडे आला व भक्तिभावनेने हात जोडून त्यांना विनंती करू लागला, हे स्वामी, मी घोर अंधकारात बुडालो आहे. तुम्ही माझे तारणहार आहात. हे दयाघना, माझ्यावर कृपा करा. मी महापापी आहे. अनेकांच्या हत्या माझ्याकडून झाल्या आहेत. ब्रह्मराक्षस पुढे म्हणाला, हे गुरुदेवा, तुमच्या दर्शनामुळे मी गेल्या जन्मी केलेली सारी पातके आज नष्ट झाली आहेत. तुम्ही साऱ्या भूतमात्रांवर कृपाळू नजरेने पाहता. तेव्हा आपणच माझा उद्धार करावा, मला मुक्त करावे. तेव्हा ती कृपाळू मूर्ती मनोमनी कळवळली. त्यांनी मोठ्या प्रेमाने त्या ब्रह्मराक्षसाच्या मस्तकावर हात ठेवला आणि काय आश्चर्य, त्या ब्रह्मराक्षसाचे एका मानवात रूपांतर झाले. त्याने श्रीगुरूंचे चरणकमळ धरले. श्रीगुरू त्याला म्हणाले, तू ताबडतोब संगमावर जा. श्रीहरीचे नाम घेत स्नान कर. त्या योगे तू नुसता मुक्त होणार नाहीस, तर तुझा पुनर्जन्मही यापुढे होणार नाही. श्रीगुरूंचे वचन ऐकून तो राक्षस संगमावर गेला. तो स्नान करून नदीच्या बाहेर आल्यावर तो शरीर सोडून मुक्त झाला. हे पाहून संगमावरील सारे लोक आश्चर्यचकित झाले. श्रीगुरूंनी पालखीतून गाणगापुरात प्रवेश केला. गावाच्या वेशीवर गावातील सुवासिनींनी श्रीगुरूंना पंचारतीने ओवाळले. त्या दिवशी गावात सर्वांनी आनंदोत्सव साजरा केला. दररोज हजारो लोक श्रीगुरूंच्या दर्शनाला येऊ लागले. राजाने श्रीगुरूंसाठी अत्यंत शोभिवंत असा मठ बांधून दिला. भक्तांसाठी धर्मशाळाही बांधल्या. तो नरेश्वर म्हणजे राजा श्रीगुरूंचे भक्ती करू लागला. वाजंत्रीसह रोज तेथे पूजा अर्चा होऊ लागली. श्रीगुरू दररोज प्रातःकाळी अनुष्ठान करण्यासाठी संगमावर जात. तो राजाही लव्याजमासह दररोज संगमावर येई. भर दुपारी श्रीगुरू मठाजवळ येत. कधीकधी राजा श्रीगुरूंना पालखीत बसवून संगमावरून मठापर्यंत आणीत असे. श्रीगुरू अत्यंत भक्तवत्सल होते. ते भक्तांच्या कल्याणासाठी सतत त्यांना मार्गदर्शन करीत होते. श्रीगुरूंनी त्या गाणगापूरमध्ये अगणित लीला करून भक्तांना सुखशांती दिली. अनेक भक्तांचा श्रीगुरूंनी उद्धार केला, तर काहींना सन्मार्गाने जाण्याचा उपदेश केला. गाणगापूर गावाची कीर्ती सर्वत्र पसरली. श्रीगुरूंच्या वास्तव्याने गाणगापूर हे महाक्षेत्र म्हणून प्रसिद्ध पावले. आजही भक्तांची गर्दी तेथे असते. श्रीगुरूंच्या पवित्र पादुका गाणगापूर येथील मंदिरात असून भक्तांना अनेक प्रकारच्या प्रचिती तेथे अनुभवास येतात. भूतबाधा झालेल्या लोकांना अजूनही तिथे आणतात व श्रीगुरूंच्या कृपेने ती सर्वजण त्या बाधेपासून मुक्त होतात.